नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एम पी एस विथ भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, 4 जानेवारी 2026मध्ये हा कंबाईनचा पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला. 4 जानेवारी 2026 हा पेपर झाला. या पेपरमध्ये मित्रांनो पेपर सॉल्व करत असताना आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की फक्त अभ्यास करून नाही होत, त्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड आपण वापरली पाहिजे. म्हणजे जे आपले 100 प्रश्न आहेत, जो आपण 100%चा आपण जो अभ्यास करतो, या 100 प्रश्नांपैकी 100% याला आपण कन्सिडर जर केलं, तर याच्यापैकी मला असं वाटतं की तुमचा 60 ते 65% अभ्यास काम करतो आणि उरलेल्या ज्या गोष्टी आहेत, उरलेले जे तुमचे 30 ते 35 प्रश्न असतात, त्या 30 ते 35 प्रश्नांमध्ये तुम्हाला ॲप्रोच खूप महत्त्वाचं काम करतो. तुम्ही ते प्रश्न ॲप्रोचने डील केले पाहिजे. आणि हे जे 60 ते 65 प्रश्न जे आहेत आणि या प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्ही इलिमिनेशन नावाची जी मेथड आहे ही अचूक पद्धतीने वापरली पाहिजे. जर आपण इलिमिनेशन प्रॉपर पद्धतीने जर वर्कआउट केलं, तर मला असं वाटतं आणि जर प्रश्न चांगल्या ॲप्रोचने जर सॉल्व केले, तर मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे स्कोअर गेन करू शकतो. हा जर पेपर बघितला 2025चा, आपण हा पेपर बघतोय 2026चा. या 4 जानेवारी 2026च्या पेपरमध्ये 3 सेक्शन आहेत, जे मला असं वाटतं की जे खूप चांगल्या प्रकारे विचारले. ज्याच्यामध्ये पहिलं सेक्शन होता मॅथ्स, जो प्रचंड अवघड आहे, म्हणजे बऱ्यापैकी अवघड, प्रचंड म्हणण्यापेक्षा मीडियम पेपर होता हा मॅथ्सचा, जिथे मला पण स्कोअर नाही करता आला. दुसरा सब्जेक्ट येतो करंट अफेअर, जे पण थोडं डिफिकल्ट विचारलं. आणि तिसरा जो सब्जेक्ट होता तो होता तुमचा जॉग्राफी. जॉग्राफी पण त्यांनी बऱ्यापैकी डीपमध्ये विचारलं. म्हणजे मला असं वाटतं की जर याच्या अगोदर आपण जर विचार केला, तर जॉग्राफीचा बऱ्यापैकी क्वेश्चन पेपर सेटर जे आहेत ते बदललेले आहेत. क्वेश्चन पेपर सेटर बदलण्याचं कारण असं आहे, याच्या मागचे जर आपण जॉग्राफीचे क्वेश्चन जर बघितले, तर ते विचारण्याचा पॅटर्न वेगवेगळा आहे. म्हणजे एरिया तर त्यांनी तोच ठेवला आहे, पण प्रश्नांची जी सेटिंग आहे, प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे, जो पॅटर्न आहे, तो त्यांनी जॉग्राफीचा चेंज केला. आणि ज्या ठिकाणी आयोग मोस्टली चुकवत नाही, त्या ठिकाणी ह्या क्वेश्चन पेपर सेटरने चुकवायला सुरुवात केली आहे. म्हणजे जर तुम्ही करंट अफेअरचे काही प्रश्न बघितले आणि जॉग्राफीचे जर आपण काही प्रश्न बघितले, तर मला असं वाटतं की ह्या 2 विषयाचे जे प्रश्न विचारण्याचे पॅटर्न आहे, हे बऱ्यापैकी बदलले आहेत. आणि ज्या ठिकाणी मोस्टली आयोग चुकवत नाही, त्या ठिकाणीसुद्धा ह्या क्वेश्चन पेपर सेटरने चुकवलेलं आहे. आणि मग याच अनुषंगाने मी तुम्हाला आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉग्राफीचे काही प्रश्न दाखवतो. जॉग्राफीचा नेमका पॅटर्न कसा चेंज झाला आहे, क्वेश्चन पेपरला नेमकं काय अपेक्षित आहे आणि इलिमिनेशन मेथड कशी वापरली पाहिजे, हे आपण बघू. ही जी सिरीज आहे मित्रांनो, ही आपण 2025पासून ते 2018पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. 2018पर्यंत. मग आधी जॉग्राफीचे 2025 ते 2018पर्यंतचे क्वेश्चन कंप्लीट करूया आणि मग हिस्ट्री, जॉग्राफी आत्ता कंप्लीट होईल. नंतर हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर आणि मॅथ्स हे जे, आणि सायन्स, हे जे सर्व जे विषय आहेत, या विषयांचे आपण एक 15-15 मिनिटाचे व्हिडिओ बनवू आणि आपण 2018पासून 2025पर्यंतचं हे जे ॲनालिसिस आहे किंवा हा जो ॲप्रोच आहे, हा आपण कंप्लीट करूया. ही सिरीज मित्रांनो तुम्ही 100% बघा. ह्या सिरीज बघण्याचा तुम्हाला काही फायदे पण होतील. त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही फायदे असे आहेत की तुम्हाला इम्पॉर्टंट एरिया कळतील. म्हणजे नेमकं प्रिलिममध्ये कोणते इम्पॉर्टंट एरियाज आहे की ज्या एरियाजवरती आपण फोकस केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एरिया कळतील. कोणते सब टॉपिक आहे, कोणते टॉपिक्स आहेत की जे नेहमी पेपरला येतात, ते आपल्याला समजून घेण्यासाठी मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी तुम्हाला या सिरीजमध्ये आयोगाचे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, पॅटर्न कसा आहे. आयोग वन लाईनर प्रश्न विचारतो, आयोग मल्टीलाईनर प्रश्न विचारतो, आयोग जोड्या लावायचा प्रश्न विचारतो. नेमका प्रश्न विचारण्याचा पॅटर्न कसा आहे, तर मी हे तुम्हाला दाखवतो. म्हणजे माझं जर ॲनालिसिस जर मी तुम्हाला म्हटलं, तर जॉग्राफीमध्ये हिस्ट्रीमध्ये जर आपण जर बघितलं, तर हिस्ट्रीमध्ये ABCD असे 4 मल्टीलाईनर जे स्टेटमेंट आहे हे दिले जातात. आणि 4 मल्टीलाईनर, हा 4 स्टेटमेंटचा मल्टीलाईनर प्रश्न बनवला जातो. तेच तुम्ही जर जॉग्राफीमध्ये बघितलं 2026च्या पेपरमध्ये, म्हणजे 25चा पेपर 26मध्ये आत्ता जो झाला तो 4 जानेवारीचा, याच्यामध्ये त्याने मोस्टली ABC इथं 4 स्टेटमेंट दिले. इतिहासामध्ये जॉग्राफीमध्ये त्याने 3च स्टेटमेंट दिले ABC, आणि मग याच्यावरती प्रश्न सेट केला. म्हणजे हा सुद्धा मल्टीलाईनर आहे, पण स्टेटमेंट याने 3 दिले. इकॉनॉमिक्समध्ये जर आपण प्रश्नांचा पॅटर्न जर बघितला, तर मोस्टली इकॉनॉमिक्समध्ये A आणि B स्टेटमेंट, फक्त 2च स्टेटमेंट दिले आणि त्यावरती मग ऑप्शन बनवले. फक्त A बरोबर, फक्त B बरोबर, AB बरोबर, वरीलपैकी एक नाही. या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुमच्या इकॉनॉमिक्समध्ये तयार झालेत.
जर सायन्सचा विचार केला तर सायन्समध्ये मोस्टली वन लाईनर तो विचारण्याचा प्रयत्न करतो. वन लाईनर आणि जोड्या लावायचे प्रश्न जे आहेत ते सायन्समध्ये फ्रेम होतात. 15 प्रश्नांपैकी फक्त एखादा किंवा दुसरा प्रश्न तो मल्टीलायनर तयार करतो. म्हणजे हे ॲनालिसिस आहे का मित्रांनो. तुम्हाला जॉग्रफीचे इतिहासाचे प्रश्न असे ABCD मल्टीलायनर असा दिसेल. इतिहासाचा जॉग्रफीचा ABC देऊन मल्टीलायनर प्रश्न तयार होतो. इकॉनॉमिक्समध्ये AB स्टेटमेंट देतो. सायन्समध्ये वन लाईनर प्रश्न तयार होतात. आणि पॉलिटीमध्ये जर म्हटलं तर पॉलिटीमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांचं मिक्सचर आपल्याला पाहायला मिळतं. मिक्सचर आणि करंट अफेअरमध्ये सुद्धा तुम्हाला मोस्टली वन लाईनर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मोस्टली वन लाईनरचे प्रश्न आहेत ते मोस्टली करंट अफेअरमध्ये आणि तुमच्या सायन्समध्ये जनरेट होतात. आत्ताच्या पॅटर्ननुसार 25-26च्या पेपरनुसार हिस्ट्री, जॉग्रफी आणि इकॉनॉमीमध्ये मल्टीलायनर आहे. त्यात पण इतिहासामध्ये 4 स्टेटमेंट, जॉग्रफीमध्ये 3 स्टेटमेंट आणि इकॉनॉमिक्समध्ये 2 स्टेटमेंट. तर मोस्टली इथून पुढे ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये मी मोस्टली तुम्हाला महत्त्वाचे एरियाज, महत्त्वाचे टॉपिक्स, प्रश्न सोडवण्याचा प्रश्नांचे पॅटर्न हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याचबरोबर प्रश्न सोडवण्याचा जो ॲप्रोच आहे त्या ॲप्रोचवरती सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपण नेमकी इलिमिनेशन जी मेथड आहे ही कशाप्रकारे आपण यूज केली पाहिजे. त्यानंतर आपण जो अभ्यास केला आहे त्या अभ्यासाच्या बेसवरती आपण हा प्रश्न कसा डील करू शकत होतो, तो अभ्यासाच्या बेसिसवरती आपण हा प्रश्न डील कसा करू शकतो, किंवा आपण याच्या आधी काही ऐकलं आहे, काही वाचलं आहे, याच्या आधारावरती तो प्रश्न डील करता येतो का. आणि हे सगळं नाही आलं तर मग शेवटी ह्या प्रश्नांना टुक्का काही मारता येतो का, ह्या सगळ्यांवरती बोलतो. म्हणजे हे जे 4-5 लेअर आहे ह्या 4-5 लेअरने आपण त्या प्रश्नांवरती डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये, ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला हा टुक्का मारण्याचं जी गोष्ट आहेत ज्यालासुद्धा आपल्याला अभ्यास गरजेचा आहे. टुक्क्याचे 2 प्रकार असतात मित्रांनो. टुक्के मारण्याचे 2 प्रकार आहेत. एक तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या बेसिसवरती आपण एक टुक्का मारतो आणि एक टुक्का मारण्याची पद्धत आहे की आपल्याला काहीच येत नाही, आपण पूर्ण ब्लाइंड झालो आहे. मग ब्लाइंड झाल्यानंतर आपण काहीतरी ABCD याच्यापैकी आपण काहीतरी एक उत्तर लिहितो. पण ते उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा काहीतरी लॉजिक असलं पाहिजे अभ्यासाच्या पलीकडे. त्यावरती आपण बोलू. आणि म्हणून या सिरीजमध्ये हा एक शेवटचा मुद्दा असेल की जर मला काहीच येत नसेल तर मी ब्लाइंडली उत्तर कसं लिहू शकतो हे मी शेवटला याच्यावरती बोलतो. म्हणून तुम्ही कृपया कमेंटमध्ये मला असं काही सांगू नका की टुक्के मारून कोणी पास होतं का, टुक्के मारून काही होतं का, टुक्के मारायचं कोणी शिकवतं का, अभ्यासच गरजेचा. हे मला पण माहिती आहे अभ्यासच गरजेचा. पण शेवटला अल्टिमेटम ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ऑलरेडी बाकीच्या सगळ्या गोष्टी जर बोलून झाल्या तर आपण ॲटलिस्ट लास्टला ह्या गोष्टींवरती आपण याच्यावरती बोलू शकतो. तुम्हाला पटलं तर तुम्ही ते घ्यायचं, नाही पटलं तर तुम्ही ते सोडून द्यायचं. जमलं या प्रकारे आपण ही सिरीज चालवण्याचा प्रयत्न करू. तर ह्या सिरीज पाहण्यासाठी माझा टेलिग्राम चॅनल आहे. ही काही परचेस कोर्स नाही, हा एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. याची जी लिंक आहे तुम्हाला त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल, स्मार्ट MPSC विथ भूषण नावाचा, ज्यावरती मी लेक्चर अपलोड केलं की त्यावरती मी माझ्या लेक्चरची लिंक अपलोड करतो. हा टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. याच्यावरती तुम्हाला हँड रिटन नोट्स पण मिळतील आणि फक्त मटेरियल मी याच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतो. मोस्टली अपडेट वगैरे ह्या गोष्टी मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरती टाकत नाही. आणि जर तुम्ही माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, जॉग्रफीचे जे 2026चे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी तुम्हाला दाखवतो की आपण त्यावरती डिस्कस करूया आणि या सिरीजला आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न विचारला आहे बघा. पहिला प्रश्न विचारला का खालील विधानांचा विचार करा. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा महाराष्ट्राच्या जॉग्रफीवरती हा प्रश्न विचारला. महाराष्ट्राचं जे भूगोल आहे त्या महाराष्ट्राच्या भूगोलावरती हा प्रश्न विचारला. महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे त्या प्राकृतिक भूगोलावरती मोस्टली हा प्रश्न विचारला आहे. प्राकृतिक भूगोल आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या जॉग्रफीमध्ये प्राकृतिक असेल, तुमचा राजकीय भूगोल करून ठेवायचा, नदी प्रणाली करून ठेवायची, खनिज संपत्ती करून ठेवायची, लोकसंख्या करून ठेवायचं. हे जे चॅप्टर्स आहेत हे फार महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या. महाराष्ट्राच्या मोस्टली काय काय महत्त्वाचं तुम्हाला प्राकृतिक, राजकीय, नदी प्रणाली, तुमची खनिज संपत्ती, लोकसंख्या. आणि जर तुम्हाला आणखी जर काही टॉपिक्स वाढवायचे असतील तर मग त्याच्यामध्ये तुम्ही वनसंपत्ती वाढवू शकता. वनसंपत्ती करायचं, त्याच्यानंतर तुमचं हवामान करायचं. हवामानावरती सध्या प्रश्न येत आहे हवामान करायचं. आणि एक उद्योग नावाचं सेक्शन आहे. एवढं जर केलं तर मला वाटतं की जॉग्रफीचं तुमचं काम होईल.
सध्या विचारण्याचा ट्रेंड ह्या चॅप्टरवरती आहे. जर तुम्हाला आणखी करायचं असेल तर तुम्ही पर्यटन नावाचं सेक्शन करू शकता. नॅशनल हायवे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही केलं तर आपलं जॉग्रफी छानपणे संपतं. पण सध्या जॉग्रफीचं वेटेज 10 प्रश्नांचं आहे आणि 10 प्रश्नांसाठी खूप जास्त करावं असं मला वाटत नाही. त्यामुळं आधी प्रायोरिटीला प्राकृतिक, राजकीय, नदी प्रणाली, खनिज संपत्ती, लोकसंख्या आणि हवामान हे चॅप्टर जर केले तर आपल्याला जॉग्रफीमध्ये चांगले मार्क्स घेणं शक्य होतं. सगळ्यात महत्त्वाचं की हा जर प्रश्न बघितला तर हा प्राकृतिक महाराष्ट्रावरती प्रश्न विचारला, प्राकृतिकवरती हा प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं होतं की बरोबर काय. तर मोस्टली ज्यावेळेस आपण बरोबर विचारलं जातं त्यावेळेस आपण मॅक्झिमम बरोबरकडे घेऊन जातो. बरोबर. मॅक्झिमम बरोबर जर म्हटलं तर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये 3 स्टेटमेंट बरोबर दिले, 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये 4ही वरीलपैकी सर्व बरोबर असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण एकतर उत्तर 3 असेल किंवा 4 असेल. ज्यावेळेस बरोबर विचारतो आयोग त्यावेळेस मोस्टली आपल्याला हे माहिती आहे की आयोग मोस्टली जास्तीत जास्त स्टेटमेंट बरोबर देतो. स्टेटमेंट हे PYQ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट, हा जो प्रश्न हा PYQला धरून विचारला, हा PYQच आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतात की गोदावरी आणि तापी नद्यांच्या खोऱ्यानं वेगळी करणारी सातमाळ अजिंठा ही डोंगररांग येते. सातमाळ अजिंठा गोदावरी आणि तापीला सेपरेट करते. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट ही जी डोंगररांग आहे, ह्या डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं अलग झालेलं, वेगवेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा C स्टेटमेंटसुद्धा बरोबर येतो. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापी नद्यांचे जे खोरे आहेत ते वेगळे झालेत. हा B पण बरोबर. आणि रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या जी रांग आहे तिला शंभू डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर रांग असं म्हटलं जातं. हे 4ही स्टेटमेंट बरोबर येतात. इथं एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही कारण हा जॉग्रफीचा एकदम बेसिक प्रश्न आहे आणि याच्या आधी पण बऱ्याच वेळा हा प्रश्न आला आहे. हा PYQ हा प्रश्न रिपीट आहे आणि याचं उत्तर काय दिलं त्याने, वरीलपैकी सर्व बरोबर. हा प्रश्न विचारला आहे लोकसंख्येवरती. 2011च्या सेक्स रेशोवरती महाराष्ट्राचा हा प्रश्न विचारला. महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण सेक्स रेशोचा विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्राचा सेक्स रेशो 2011ला होता 929 आणि 2001ला महाराष्ट्राचा जो सेक्स रेशो आहे तो आहे 922. आणि जर भारताच्या सेक्स रेशोचा विचार केला तर 2011ला भारताचा सेक्स रेशो होता 943 आणि 2001ला भारताचा सेक्स रेशो होता 933. महाराष्ट्राच्या सेक्स रेशोचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जो रोजगार आहे तो सर्वाधिक रोजगार आपल्या मुंबईमध्ये अवेलेबल आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये जास्तीत जास्त जे पुरुष आहेत ते रोजगाराच्या संधीसाठी मुंबईमध्ये स्थलांतरित होतात, मुंबईमध्ये कामाला जातात. आणि म्हणून मुंबईमध्ये पुरुषांचं जे प्रमाण आहे हे मुंबईमध्ये वाढतं आणि म्हणून सगळ्यात कमी जो सेक्स रेशो आहे हा तुम्हाला मुंबईचा पाहायला मिळतो. आणि मग मुंबईचा सेक्स रेशो सगळ्यात कमी, त्याच्यामध्ये पण मुंबई शहर अगोदर येतं, त्याच्यानंतर मुंबई उपनगर आणि मग तुमचं बाकीचे जे जिल्हे ते आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये सर्वात कमी सेक्स रेशो जर म्हटलं, सर्वाधिक कमी ऋणात सेक्स रेशो जर म्हटलं तर मुंबई शहर, नंतर मुंबई उपनगर ह्या अँगलने आपल्याला पाहायला मिळतो. सेक्स रेशोबद्दल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सेक्स रेशोचा जर विचार केला तर सेक्स रेशोमध्ये सुद्धा मुंबई शहर सुरुवातीला येतं. पण प्रश्नामध्ये विचारलं की ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर म्हणजे लोकसंख्येची जी वाढ आहे ही ऋणात्मक निगेटिव्ह कुठे झालेली आहे. तर ऋणात्मक लोकसंख्येची वाढ जर म्हटली तर त्याच्यामध्ये अगोदर त्या ठिकाणी सुद्धा मुंबई शहर अगोदर येतं, त्यानंतर तुमचं सिंधुदुर्ग येतं आणि मग तुमचं रत्नागिरी येतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर झालं मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. या ठिकाणी लोकसंख्याची जी वाढ आहे ही निगेटिव्ह, इथं लोकसंख्या वाढलेली नाही आहे, उलटी कमी झालेली आहे. सेक्स रेशो खूप चांगल्या पद्धतीने आपण करून ठेवायला पाहिजे. सेक्स रेशो नेहमी येतात. सेक्स रेशोमध्ये तुम्ही घनता करायला हवी. तुम्हाला सेक्स रेशो तुम्ही करून ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर लोकसंख्या करत असताना तुम्ही सेक्स रेशो केला पाहिजे. लोकसंख्या कुठे जास्त येते, कुठं कमी, लोकसंख्येची जे धोरणं आहेत त्या धोरणांवरती प्रश्न येतात. आपण हा चॅप्टर छानपणे प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग सगळीकडे रिप्लेस झालं आणि मग तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग सगळीकडे रिप्लेस झालं. त्याच्यामुळं मग सुरुवातीचं जे स्टेट आहे, सुरुवातीला जे जिल्हा येतो त्याच्यामध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, सगळीकडे मुंबई उपनगर शहर दिलं. त्यामुळं सिमिलॅरिटीवरनं आपण जाऊ शकत नाही. तुम्हाला हे 1001% माहीतच पाहिजे की मुंबई शहर 1 नंबरला येतं. त्याच अनुषंगाने आपण त्या उत्तरापर्यंत रीच करू शकतो. पुढचा प्रश्न विचारला आहे खनिज संपत्तीवरती. मी वरती पण सांगितलं की तुम्हाला खनिज संपत्ती प्रिलिमसाठी करून जावं लागणार आहे. खनिज संपत्तीवरती हा प्रश्न विचारला. जे संचालनालय खनिज विभाग नागपूर 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे. आता लोहखनिजाचे साठे विचारलं
साठे विचारलं तर भंडारा दिलं आहे, सिंधुदुर्ग दिलं आहे, गडचिरोली दिलं आहे, चंद्रपूर दिलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग कोकणात जर म्हटलं तर आपल्याला बॉक्साईटचं उत्पादन जास्त पाहायला मिळतं. कोकणामध्ये बॉक्साईट येतं, त्यामुळं लोहखनिज पण आपल्याला पाहायला मिळतं, पण मोस्टली कोकणामध्ये बॉक्साईटचं प्रमाण जास्त आहे. त्या लॉजिकने आपण ह्या सिंधुदुर्गला कट करतो. भंडारा बऱ्याच ठिकाणी लोहखनिजामध्ये रिप्लेस होतं. खनिज संपत्तीमध्ये भंडारा बऱ्याच खनिजं आपल्याला भंडाऱ्यामध्ये पाहायला मिळतात, पण इतक्या प्रमाणात नाही. खूप रेअर ऑफ रेअर आपल्याला भंडारा पाहायला मिळतो, त्यामुळे हे काढायला पाहिजे होतं. ॲटलिस्ट उत्तर 3 किंवा 4मध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं. एक तर तुम्ही गडचिरोली लिहायला पाहिजे होतं किंवा चंद्रपूर. आणि हा सुद्धा PYQ धरून हा प्रश्न विचारला. याचं उत्तर येतं गडचिरोली. खनिज संपत्ती लोहखनिजाचे जे साठे आहेत ते सर्वात जास्त तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. परत एकदा हा प्रश्न हवामानावरती विचारला. लॉजिक या प्रश्नामध्ये काहीच नाही आहे. लॉजिक ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काहीच नाही ठेवलेलं, हे तुम्हाला एक्झॅक्ट माहीतच पाहिजे. गटबला पण याच्यावरती प्रश्न आला आत्ता ह्या पेपरमध्ये, पुढे जाऊन गटकला पण आला. आणि मला असं वाटतं की मेन्सला आणि येणाऱ्या प्रिलिममध्ये सुद्धा हवामानावरती हे प्रश्न येणार आहेत. तर हे तुम्हाला कोपेनचं जे हवामानाचं वर्गीकरण आहे हे तुम्ही छानपणे करून ठेवायला पाहिजे. सिमिलॅरिटी वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला, इथं आपल्याला काहीच नाही मिळत. हे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असं अपेक्षित होतं. CWG याला म्हटलं जातं मिसोथर्मल. त्यानंतर BWHW जो आहे त्याला उष्ण वाळवंट म्हटलं जातं. त्यानंतर DFC जो आहे त्याला थंड आणि आर्द्र हिवाळा असं म्हटलं जातं. आणि AMW जो आहे त्याला उष्णकटिबंधीय मोसमी जो प्रकार हवामानाचा असं म्हटलं जातं. ते हे वर्गीकरण आहे कोपेनचं. येणाऱ्या पुढच्या पेपरमध्ये सुद्धा हे वर्गीकरण येईल, तुम्ही ते छानपणे करून ठेवायला पाहिजे. याला लॉजिक वगैरे काहीच नाही. म्हणजे हा जो क्वेश्चन पेपर सेटर आहे याने प्रश्नच इतके सुंदर सेट केलेत की याला जॉग्रफीमध्ये लॉजिक नावाचा प्रकार ठेवलंच नाही आहे. फक्त इथंच आहे बघा, इथंच आपल्याला पाहायला मिळतं की बरोबर विचारलं तर मॅक्झिमम बरोबर आपण घेऊन जायला पाहिजे. हे फक्त आपल्याला जॉग्रफीमध्ये एकाच प्रश्नाला पाहायला मिळालं. हा प्रश्न बनवला आहे, इथे एकदम बारीक बारीक गोष्टी दिल्यात. इथं तुम्हाला एक्झॅक्ट माहीत पाहिजे, लॉजिक काही राहिलंच नाही. या 2 प्रश्नांमध्ये हे 2 आपण ॲटलिस्ट काढू शकतो. या दोघांमध्ये आपण उत्तर क्लिक करू शकतो. हा पण असा प्रश्न की या प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये त्यांनी लॉजिक असं विशिष्ट असं काही ठेवलंच नाही आहे. हे तुम्हाला एक्झॅक्ट माहीत पाहिजे. पण ट्रेंड कळतो की हवामानावरती येणाऱ्या पुढच्या पेपरमध्ये सुद्धा हवामानावरती प्रश्न येणार आहेत. खालचा प्रश्न आहे भारताच्या नदी प्रणालीवरती विचारला. हार्ड लेवलचा हा प्रश्न विचारला. आणि आता जर तुम्ही बघितलं तर A, B आणि C हे 3 स्टेटमेंट दिले. मी सुरुवातीला बोललो होतो बघा, की जॉग्रफीमध्ये मोस्टली ABC नावाचे 3 स्टेटमेंट देत होतो. आणि फार तर फार मोस्टली 3 किंवा 4 स्टेटमेंटवरती हा प्रश्न बनवतो. इथं पण ABCवरती आहे, ABCवरती. इथं पण प्रश्न ABC स्टेटमेंटवरती. इथं पण प्रश्न ABC. म्हणजे 3 स्टेटमेंट मोस्टली, एक तर 4 देतो पण जॉग्रफीमध्ये 3 स्टेटमेंट मोस्टली देत होतो. इथं पण ABC दिला आहे, इथं पण ABC दिले, इथं पण ABC दिले, इथं ABCD, इथं 4 स्टेटमेंट दिले आणि इथं सुद्धा 4 स्टेटमेंट दिले आणि वरच्या प्रश्नामध्ये सुद्धा 4 स्टेटमेंट. म्हणजे जॉग्रफीमध्ये 4 स्टेटमेंट किंवा 3 स्टेटमेंटचे प्रश्न तो फ्रेम करतो. म्हणजे मल्टीलाईनरचा ट्रेंड आता आपल्याला जॉग्रफीमध्ये पाहायला मिळतो. विचारलं होतं नदी प्रणाली, हे तुम्हाला एकतर माहीत पाहिजे, नाही तर ह्या प्रश्नाचं लॉजिक असं होतं. हे तुम्हाला आपण जर काहीच नाही आलं तर ह्या गोष्टी आपण तिथं अप्लाय करतो. इथं विचारलं चिनाब नदी झुजिला खिंडीजवळ तिचा उगम होतो. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो आणि सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ होतो. आता बघा याच्यामध्ये हे 3 कीवर्ड्स आहेत. ह्या 3 कीवर्डवरती फोकस जायला पाहिजे. झोजिला खिंड, रोहतांग खिंड आणि रकास तलाव. तर तुम्हाला याच्यापैकी डीप फॅक्ट कोणते, याच्यामध्ये डीप फॅक्ट येते बघा रकास तलाव. इतकं बारीक माहीत असणं अपेक्षित आहे का? तर नाही, रकास तलाव इतकं बारीक माहीत असणं अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून रकास तलाव ही जी स्टेटमेंट ही आपण बरोबर घेतलं पाहिजे. रोहतांग आणि झोजिला याच्यापैकी नेमकं फेमस कोणते, तर फेमस येतं झोजिला. या दोघांपैकी नेमकं कोणतं माहीत असणं अपेक्षित होतं, तर नेमकं याच्यापैकी आपल्याला माहीत पाहिजे होतं रोहतांग का झोजिला, तर झोजिला माहीत असणं अपेक्षित आहे, कारण हे थोडंसं जास्त फेमस आहे. याच्या आधी पण झोजिला खिंड वगैरे आपण बघितली आणि म्हणून पहिलं जे स्टेटमेंट आहे हे जरा जास्त फेमस आहे. झोजिला खिंडी ही जास्त फेमस आहे. मग चिनाब नदीचा उगम झोजिला खिंडीत झाला का हे माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणून A नंबरचं स्टेटमेंट आपण रॉंग करायला पाहिजे. रोहतांग आणि रकास हे थोडेसे डीप फॅक्ट्स आहेत. मग रावी नदीचा उगम रोहतांगला झाला आहे का, सतलजचा रकासला झाला आहे की, या थोडेसे डीप फॅक्ट्स येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की B आणि C आपण बरोबर घेऊन जायला पाहिजे होतं आणि A रॉंग करायला पाहिजे होतं. मला माहिती आहे की ह्या गोष्टी पेपरमध्ये तिथं आठवणं थोडंसं अवघड आहे, हार्ड आहे. पण मला असं वाटतं की अशा प्रश्नांचे पॅटर्न जर पुढे भविष्यात जर फ्रेम झाले तर मग त्यावेळेस आपल्याला ॲटलिस्ट अशा लॉजिकने भविष्यातले प्रश्न आपण डील करू शकतो. मला माहिती आहे की पेपरमध्ये हे मला पण लगेच सुचलेलं नव्हतं, पण घरी आल्यानंतर आता आपल्याला पेपरमध्ये हे सुचतं आहे. मग आपण येणाऱ्या पेपरमध्ये येणारी जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये आपण हे लॉजिक ॲप्लाय करू शकतो असा प्रश्न फ्रेम झाला तर.
ABC दिलं होतं, खाली इथं 2 स्टेटमेंट बरोबर, इथं 2 स्टेटमेंट बरोबर, इथं 2 स्टेटमेंट बरोबर, इथं एकच स्टेटमेंट बरोबर. म्हणजे याच्यावरून हे कळत होतं की कोणतं तरी ॲटलिस्ट एका तरी स्टेटमेंटला आपल्याला रॉंग करावं लागणार होतं. मग कोणत्याला रॉंग करायचं? काहीच माहीत नसेल तर आपण जे जास्त फेमस आहे त्याला आपण रॉंग करू शकतो, कारण जे जास्त फेमस असतं ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असतं. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं बी आणि सी बरोबर येतं आणि डी चुकीचं. म्हणजे तो काय करतोय, ए, बी आणि सी असे 3 स्टेटमेंट देतो, त्यापैकी 2 स्टेटमेंट तो बरोबर देतो आणि एक स्टेटमेंट तो मोस्टली रॉंग करतोय. हे आपल्याला ह्या प्रश्नाच्या पॅटर्नवरनं समजतं इथे. परत एकदा बघा, पर्जन्याबाबत म्हणजे हवामानावरती 2 प्रश्न विचारलेत बरं. हवामान हा ट्रेंडिंगला आला आहे सध्या, तर हवामान चांगलं प्रिपेअर करून ठेवलं पाहिजे. तर पर्जन्याबाबत अचूक म्हणजे तुम्हाला पर्जन्याबाबत बरोबर काय हे विचारलेलं पर्जन्याबाबत. मग जर आता खाली जर मी बघितलं, इथं 3 स्टेटमेंट बरोबर आहे, वरती दिले 4, वरती किती दिले 4 दिले, वरती दिले त्याने 4, म्हणजे या 4 स्टेटमेंट दिलं. इथं 3 बरोबर जर घेतलं तर एक कोणाला तरी चुकीचं करावं लागणार. इथं 2 घेतले तर दोघांना चुकीचं करावं लागणार. इथं 2 बरोबर घेतलं तर दोघांना चुकीचं करावं लागणार. इथं 1 बरोबर घेतलं तर 3 स्टेटमेंट चुकीचे करावे लागणार. बरोबर विचारलं, आपल्याला माहिती आहे का बरोबर जर विचारलं तर मोस्टली जास्तीत जास्त बरोबर असतं. एकतर उत्तर 2, 3 किंवा 4मध्ये असेल, हे उत्तर असण्याचा प्रश्न क्रिएट होतच नाही. 2, 3 आणि 4मधनं आपल्याला एकत्र उत्तराकडे शिफ्ट करावं लागणार आहे. मग आपण बघूया, आपल्याला एक स्टेटमेंट किंवा 2 स्टेटमेंट कोणते तरी एकतर आपल्याला एक रॉंग करावं लागणार किंवा 2 रॉंग करावे लागणार. मग आपण शोधूया एका स्टेटमेंटमध्ये काही गडबड वाटते का. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होऊन जातो. 100% खरं आहे. हा जर महाराष्ट्र जर बघितला तर ह्या नैऋत्येकडनं तर आपण जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे का नैऋत्येकडनं ईशान्येकडे वारे व्हायला लागतात. इथं वायूचा जो भार आहे हा जास्त असतो आणि वायुभार हा जास्तकडनं कमीकडे जायला लागतो आणि पुढे जाताना हा वायुभार कमी होत जातो. म्हणजे पूर्वेकडे जाताना वायुभार कमी होतो. हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे. ए स्टेटमेंट 100% बरोबर आहे. ए स्टेटमेंट. मग विचारलं काय, बरोबर विचारलं होतं. इथं ए नाही आहे ना, म्हणून हा जो ऑप्शन हा आपला निघून जातो. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने हा शब्द फार महत्त्वाचा. अशा शब्दांना आपण गोल करून ठेवलं पाहिजे का. महाराष्ट्राच्या पर्जन्याचं वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर अवलंबून असतं. प्रामुख्याने म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पर्जन्याचं वितरण हे फक्त जास्तीत जास्त नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर अवलंबून असा तो शब्द ह्या प्रामुख्याने तयार होतो. प्रामुख्याचा हा अर्थ होतो की वनस्पतीचं वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीवर अवलंबून असतं. नाही, प्रामुख्याने नाही. या प्रामुख्य शब्द जर नसतं तर हे स्टेटमेंट बरोबर आलं असतं. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं, या असे कीवर्ड जर आले नाही, प्रामुख्याने, मेनली, हा बघा मेनली येते इंग्लिशमध्ये, असे जे स्टेटमेंट आले ना, त्याच्या स्टेटमेंटमध्ये काहीतरी गफलत राहते. बी चुकीचं आहे, पण त्यावेळेस नसतं कळलं तर आपण ते होल्ड केलं असतं. नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना त्यांची बाष्पधारण शक्ती कमी होते. बरोबर, इथं सह्याद्री आहे. नैऋत्येकडून पूर्वेकडे जाताना सह्याद्रीला भरपूर पाऊस पडतो, बाष्प हलकं होतं, वाऱ्यातलं बाष्प कमी होतं आणि मग पुढे जाताना ते हलके होऊन जातं, त्यातलं बाष्पधारण शक्ती वाढते. इथं बाष्प जास्त असते, इथं बाष्पधारण शक्ती कमी असते, इथं पाऊस जास्त पडतो. पण पाऊस जास्त पडल्यामुळं हे सह्याद्री ओलांडल्यानंतर त्यातलं बाष्प संपून जातं आणि मग त्याच्यामध्ये बाष्पधारण शक्ती वाढते. म्हणजे सी स्टेटमेंट बरोबर येतं. सी स्टेटमेंट बरोबर. याच्यामध्ये सी नाही आहे, यात सी नाही आहे. डायरेक्टली उत्तर आपण काय लिहू शकतो, 4 बरोबर. पण चला पुढचं स्टेटमेंट वाचून घेतलं. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पावसाचं प्रमाण वाढतं. हो, विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे आपण जसं जसं जाऊ तसं पावसाचं जे प्रमाण हे वाढत जातं. म्हणजे याच्यामध्ये ए, सी आणि डी बरोबर येतं. बी स्टेटमेंट याच्यामध्ये रॉंग येतं. मल्टीलाईनर आहे आणि एक स्टेटमेंट आपल्याला रॉंग करायचं स्कोप इथं मिळाला. ह्या प्रामुख्याने शब्दामुळे हे स्टेटमेंट रॉंग होतं. प्रामुख्य शब्द जर नसतं तर कदाचित हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर झालं असतं. काय विचारलं आहे, खालीलपैकी चुकीचे विचारलं. आता बघा, याच्या आधी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आयोग चुकीचं विचारतो ना, चुकीचं, त्यावेळेस आपण कमीत कमी ऑप्शन चुकीचे निवडतो. पण याचं उत्तर दिलं आहे मित्रांनो ए, सी आणि डी. म्हणजे हा जो क्वेश्चन पेपर सेटर आहे याने थोडंसं जॉग्रफीच्या लॉजिकमध्ये फिरवाफारव करायला सुरुवात केली. हा बरोबर देताना मॅक्झिमम बरोबर घेतो आपण, चुकीचं विचारताना आपण कमीत कमी स्टेटमेंट चुकीचे घेतो. पण हे लॉजिक ह्या 17व्या प्रश्नामध्ये लागू होत नाही. याने काय केलं आहे बघा, चुकीचं विचारलं. कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे, माहीत नाही. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र हे आपल्याला माहिती आहे बघा. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विभागलेलं आहे. हे स्टेटमेंट 100% बरोबर आहे आणि ह्या स्टेटमेंटलाच आपण बरोबर धरायचं होतं. कारण कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे का, आम नदी तिथं आंबी असायला पाहिजे. आंबी नदी ही कोकणात असायला पाहिजे. उमरेड कोळसा क्षेत्र कन्हा नदीच्या खोऱ्यात आहे, माहीत आहे का, माहीत पाहिजे होतं तुम्हाला. महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साह्याने आस्परा आणि ब्रिटनच्या साह्याने सायरस
तुम्हाला ह्या 4 स्टेटमेंटपैकी हे बी नंबरचं स्टेटमेंट 100% माहीत पाहिजे होतं की वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विभागलेलं आहे. बीला तुम्ही 100% बरोबर घेऊन जायला पाहिजे होतं. इथं बी बरोबर विचारलं चुकीचं, इथं बी बरोबर आहे, इथं बी बरोबर आहे, बी स्टेटमेंट बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत जाऊ शकत होते. ए, सी आणि डी हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. तर मोस्टली मला 2 गोष्टी सांगायच्या का क्वेश्चन पेपर सेटरने काय केलं, तर जे आपलं नेहमीचं लॉजिक आहे त्याच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न बनवला. असे प्रश्न आपण अपवाद म्हणू यांना. हा अपवादात्मक प्रश्न आहे आणि याने अशा प्रश्नांमध्ये आपण एखादं जे स्टेटमेंट आहे ते आपण शोधायचं का शुअर स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे. तर बी 100% शुअर बरोबर होतं. बी बरोबर आहे म्हणजे तुम्हाला चुकीचं विचारलं होतं तर ए, सी, डीवरती आपण जायला पाहिजे. बरोबर. 18 नंबरचा प्रश्न येतो. नदी प्रणाली विचारली बघा. नदी प्रणाली, भारताच्या नदी प्रणालीवरती एक प्रश्न, महाराष्ट्र नदी प्रणालीवरती एक प्रश्न त्यांनी विचारलेला. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा उद्देश काय? उद्देश काय विचारलं आहे ना. बरोबर. उद्देश काय? तर मग बघा पाणलोट म्हणजे काय माहिती तुम्हाला. भूमी उपयोजन उत्पादन वाढवण्यासाठी पाणलोट क्षेत्र आपण मोस्टली याचा कार्यक्रम केला जातो का भूमीचं उपयोजन वाढवायला पाहिजे, उत्पादनात वाढ करायला पाहिजे. गोष्ट पॉझिटिव्ह आहे. वाढत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे संरक्षण थांबवलं पाहिजे. गोष्ट पॉझिटिव्ह आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर घेऊन जायला काही हरकत नव्हती. गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ. अरे हे इकॉनॉमिक्सचं स्टेटमेंट झालं. आपल्याला विचारलं जॉग्रफीचं. ए आणि बी बरोबर घेऊन जायचं. हे इकोचं स्टेटमेंट बाहेर काढायचं. बरोबर. याने ह्या प्रश्नामध्ये सुद्धा बघा काय केलं. ए, बी आणि सी हे 3 स्टेटमेंट दिले. 2 बरोबर दिले आणि 1 रॉंग दिला आहे. मागचं पण पॅटर्नमध्ये त्याने असंच केलं होतं. तर उत्तर काय येतं याचं ए आणि बी बरोबर. या दोघांचं जरा गोष्टी सिमिलॅरिटी सांगितली या दोघांमध्ये पण. दोघं पण पाण्याच्या रिलेटेड याच्यामध्ये बोलले. यांचं ग्रुप तयार होतो आणि उत्तर आपण ए, बी लिहू शकतो. परत एकदा सांगतो का जॉग्रफीमध्ये परत हा अपवादात्मक प्रश्न विचारला आहे. प्रचंड अवघड लेवलचा प्रश्न विचारला आहे. तर मोस्टली आयोगाने काय केलं बघा. प्रश्नांचं पॅटर्न बघा. ज्यावेळेस आहे ना असे वरचे जे 3 स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये ए, बी, ए, सी 2 स्टेटमेंट दिले आणि चौथ्यामध्ये 3 स्टेटमेंट दिले. तर ज्यावेळेस असा पॅटर्न तयार होतो ना त्यावेळेस आपण वरच्यामध्ये उत्तर क्लिक केलं पाहिजे. हे या पॅटर्नवरनं आपल्याला समजतं. बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूरला आहे. फुले यशोदा गावाचं वाण महात्मा कृषी विद्यापीठाने 1998मध्ये विकसित केलं आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबईला आहे. तर ज्यावेळेस मी हा प्रश्न डील केला होता त्यावेळेस मला असं वाटलं होतं की फुले यशोदा गावाचं जे वाण आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998मध्ये विकसित केलं. मला असं वाटलं की एवढं डीपमध्ये माहीत असणं अपेक्षित नाही. मी पहिल्यांदा ह्या स्टेटमेंटला बरोबर धरलं होतं. पण त्याने हे जे डीपमधलं स्टेटमेंट आहे ह्या डीपमधल्या स्टेटमेंटलाच मोस्टली रॉंग केलं आहे. हे डीपमधलं जे स्टेटमेंट आहे त्यालाच मोस्टली याने रॉंग केलं आहे आणि आपलं इथंसुद्धा लॉजिक फेल होतं. म्हणजे त्या जॉग्रफीचा जो क्वेश्चन पेपर सेटर आहे याने मोस्टली लॉजिक नावाची जी गोष्ट आहे ती इथं जॉग्रफीमध्ये चेंज केली आहे. हे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये समजतं. याने काय केलं आहे परत एकदा बघा. परत याने काय केलं. ए, बी आणि सी असे 3 स्टेटमेंट बनवले. 2 बरोबर दिले आणि 1 स्टेटमेंट रॉंग केलं आहे. म्हणजे आत्ताचा जॉग्रफीचा क्वेश्चन पेपर सेटर काय करतो. ए, बी, सी जर स्टेटमेंट त्याने दिले तर 2 स्टेटमेंट तो बरोबर देतो आणि 1 हमखास रॉंग करतो. हे आपल्याला मागच्या पण प्रश्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर याने काय केलं आहे इथं काहीच लॉजिक नाही आहे. बी नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. महात्मा कृषी विद्यापीठाचं डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूरला हे बरोबर आहे आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचं कार्यालय मुंबईला. खरं तर ह्या प्रश्नामध्ये काय करायला पाहिजे होतं. मुंबईच्या ऐवजी पुणे असं काहीतरी करायला पाहिजे होतं. इथं फिरवलं असं चाललं असतं. कारण कार्यालय माहीत असणं अपेक्षित आहे. डाळिंब संशोधन केंद्र लखमापूरला का कुठे हे माहीत असणं अपेक्षित होतं. चला असं समजू. पण एवढं डीपमधले फॅक्ट्स माहीत असणं अपेक्षित नाही आहे ना. आणि म्हणून मोस्टली इथं त्यांनी चुकवायला नको होतं पण त्यांनी इथं चुकवलं आहे. तर जॉग्रफीचा हा जो क्वेश्चन पेपर सेटर हा चेंज झाला आहे. 3 स्टेटमेंट देतो, 2 बरोबर देतो आणि 1 स्टेटमेंट तो चुकीचं देतो आहे. परत एकदा बघा प्रश्न सेम बनवला आहे बघा. काय केलं आहे त्याने. काय केलं आहे 3 स्टेटमेंट दिले ए, बी, सी. 2 त्यातले बरोबर दिले आणि 1 त्याने चुकीचा दिला आहे. तर पुढच्या वेळेस तुम्हाला कदाचित हे उपयोगात येऊ शकतं की ए, बी, सी प्रश्न जॉग्रफीमध्ये ए, बी, सी नावाचे असे 3 स्टेटमेंट जर तयार झाले तर 2 कोणते तरी बरोबर घ्यायचे आणि 1 कोणतं तरी चुकीचं करायचं आहे. बघा नदीवरती परत एकदा प्रश्न म्हणजे भारताच्या नदीवरती 1, महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती 2 असे नदी प्रणालीवरती 3 प्रश्न झालेत. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. बरोबर आहे का. वैतरणा आणि तानसा चुकीचं आहे. उल्हास नदीच्या या दोन्ही उपनद्या नाही आहे. ए चुकीचं आहे. ए चुकीचं माहीत असतं. ए चुकीचं जर धरलं बरोबर विचारलं तर ए गेला, हा गेला, हा ए गेला. उत्तर डायरेक्ट बी सी निघत होतं. खानापूर पठाराच्या दक्षिणेस कृष्णाईचं खोरं आहे हे बरोबर आहे. मन्नाड नदी खोरे गोदावरीच्या खोऱ्यात येतं हे बरोबर. बी आणि सी बरोबर येतं आणि ए चुकीचं. म्हणजे नदी प्रणाली तुम्ही छान करून ठेवायला पाहिजे. बेसिक गोष्टी आहे ना आपण छानपणे करायला हरकत नाही. म्हणजे बघा इथं प्रश्नाचा पॅटर्न ए, बी, सी दिला आहे. 2 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे. बरोबर. इथं प्रश्नाचा पॅटर्न तोच आहे. ए, बी, सी दिले 2 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे.
ठीक आहे. इथं प्रश्नाचा पॅटर्न तोच आहे बघा. 3 स्टेटमेंट दिले ABC, 2 बरोबर दिले, 1 चुकीचं दिलं. त्याच्यानंतर इथं पण तुम्हाला दाखवतो बघा. इथं पण प्रश्न सेम आहे. 3 स्टेटमेंट दिले, 2 बरोबर दिले, 1 चुकीचं दिलं आहे. म्हणजे जॉग्रफीचं क्वेश्चन पेपर सेटरचं माइंड आपल्याला कळतोय का तो 3 स्टेटमेंट देतो, 2 बरोबर देतो, 1 चुकीचं देतो. जमलं. आता मी काही पॉईंट सांगतो. काय करायला पाहिजे याच्यावरून आपल्याला समजतं की प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा केला पाहिजे, लोकसंख्या केली पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं खनिज संपत्ती करायला पाहिजे, हवामान केलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला इथं नदी प्रणाली परत एकदा येते, त्याच्यानंतर हवामान येतं, त्याच्यानंतर परत एकदा हा प्रश्न तुमच्या नदी प्रणालीवरती येतं. नदी प्रणालीवरती हा पाणलोट क्षेत्र आहे आणि हा परत कृषीवरती आहे. तर कृषी सोडून द्या. काय काय केलं पाहिजे? प्राकृतिक भूगोल केलं पाहिजे, राजकीय भूगोल केलं पाहिजे, नदी प्रणाली केलं पाहिजे, खनिज संपत्ती केलं पाहिजे, लोकसंख्या केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचे ट्रेंडिंगला आहे. आणि मग उरलेल्या वेळामध्ये अजून एक गोष्ट येतं, हवामान केलं पाहिजे. आणि मग तुम्हाला उद्योग करता आलं, उद्योग करा, त्याच्यानंतर पर्यटन करा, त्याच्यानंतर नॅशनल हायवे वगैरे करून मग तुम्ही जॉग्रफीला चांगल्या प्रकारे आपण डील करू शकतो. कळलं? पॅटर्न चेंज झाला आहे जॉग्रफीचं क्वेश्चन पेपरने. प्रश्नाचे पॅटर्न पण चेंज केले. हे पॅटर्न छानपणे समजून घ्या कशा प्रकारे तो चेंज करतो आहे. चॅप्टर कळतात, नदी प्रणाली करायची, कोणते महत्त्वाचे चॅप्टर ते कळतात. आणि आपल्याला हे पण कळलं याचा माइंडसेट कसं, 3 स्टेटमेंट बनवतो, त्या 3 स्टेटमेंटमधले 2 चुकीचे, 1 बरोबर. परत एकदा वरती जर बघितलं ना तर बघा, ज्यावेळेस तो 4 स्टेटमेंट बरोबर, इथं पण त्याने अपवाद केला आहे बघा. इथं पण त्याने लॉजिक नाही ठेवलं का त्याने अपवादात प्रश्न चुकीचं विचारलं तर कमीत कमी चुकीचं उत्तर बी यायला पाहिजे होतं. पण त्याने चुकीचंमध्ये पण प्रश्न 4 स्टेटमेंट दिले आणि त्यातले त्याने 3 चुकीचे दिले आणि 1 बरोबर केला आहे. म्हणजे त्याने इथंसुद्धा चेंज केला आहे, पॅटर्न चेंज केला. अपवादात्मक प्रश्न तो जॉग्रफीमध्ये बनवायला लागला आहे. हा प्रश्न आपल्या रेग्युलर लॉजिकनुसार आहे. बरोबर विचारले तर आपण मॅक्झिमम बरोबर चूज करतो, म्हणून त्याचं एसिडी उत्तर येतं. हा तर माहीत आहे आपलं. हे तर याच्यावरती बोलणं झालं. हवामानाला काही लॉजिक नाही आहे, खनिज संपत्तीला काही लॉजिक नाही आहे, लोकसंख्येला काही लॉजिक नाही. पण इथं पण त्याने ही गोष्ट 2 प्रश्नामध्ये त्यांनी ठीक आहे चला 2 प्रश्न सोपे होते, त्याने ते बरोबर विचारलं आणि मॅक्झिमम बरोबर तो घेऊन गेला. पण मोस्टली मला ह्याच्यावरनंच तुम्हाला सांगायचं आहे की जे लॉजिक लावतो ना नेहमीचे की बरोबर मॅक्झिमम बरोबर घेऊन चला, चुकीचं तर कमी चुकीचं घेऊन चला, हे लॉजिक जॉग्रफीमध्ये मोस्टली आता चालत नाही आहे. कारण त्याचा माइंडसेट बदलला आहे, तो क्वेश्चन पेपर सेटर बदलला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर पुढच्या वेळेस काय करायचं, पुढच्या वेळेस जॉग्रफीमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईनं चेक करायची. हे बघ, आता हा प्रश्न तर सोपा आहे. त्याच्यामध्ये इथं बघा तुम्ही किती बारीक ठिकाणी फिरवलं आहे त्यांनी. ह्या 15व्या नंबरच्या प्रश्नामध्ये किती बारीक ठिकाणी फिरवलं आहे. त्याच्यानंतरचं 17 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा किती बारीक ठिकाणी त्याने फिरवलं आहे. 18 नंबरच्या प्रश्नामध्ये एकदम एक स्टेटमेंट रॉंग करून टाकलं. मॅक्झिमम बरोबर नाही चालत आहे जॉग्रफीमध्ये. 19मध्ये बघा बरं, किती बारीक ठिकाणी त्याने फिरवून ठेवलं आहे. त्याच्यानंतर 20 नंबरमध्ये बघा एका ठिकाणी त्यांनी फिरवून ठेवलं आहे. तर ह्या बारीक बारीक गोष्टी ना आपल्याला जॉग्रफीमध्ये जाताना आपल्याला चेक कराव्या लागतील. तर मित्रांनो, ही जी सिरीज आहे हे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. या प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ आणखी जर पाहिजे असतील तर माझी अशी इच्छा आहे की 2018, आता हा 2025चा पेपर आहे, आपण हा 2018पर्यंत असं जॉग्रफी कंप्लीट करू. हिस्ट्री, पॉलिटी, इको, सायन्स, करंट अफेअर आणि मॅथ्स असं कंप्लीट करू. रोज एक व्हिडिओ माझा 20-25 मिनटं 30 मिनटं टाकण्याचा माझा विचार आहे. तर तुम्ही मला सांगा, कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही सिरीज कशी वाटते, हे आपण कंटिन्यू करायला पाहिजे का, या गोष्टी तुम्ही सांगा. महत्त्वाचे तुम्हाला टॉपिक सांगतो, प्रश्नाचे पॅटर्न सांगतो, लॉजिक सांगतो, या गोष्टींवरती आपण डिस्कस करू. तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.